काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे। नेमकं काय कारण आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत सचिन पोटे स्वतः आहेत। सर, आज तुम्ही आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे, काय नेमकं मूळ कारण आहे? मूळ कारण हेच आहे की आमचे नेते राहुलजी गांधी, तसेच आमचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, तसेच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब, तसेच आमचे आदरणीय नेते संजय दत्त साहेब यांच्या सूचनेनुसार आणि काँग्रेसच्या ध्येय धोरणानुसार ज्या जिल्हाध्यक्षांना ज्या राज्यामध्ये 5 वर्ष त्यांनी त्यांचा कालावधी पूर्ण केला आहे त्यांना त्या पदावर न ठेवता त्यांच्या जागी दुसऱ्याला नव्या चेहऱ्याला संधी द्यावी अशा सूचना आल्या होत्या। तशी सूचना मला मिळाली, त्यानुसार मी हा राजीनामा देत आहे। पण एकंदरीत पाहिलं तर 11 वर्ष या तुम्ही पदावरती होते तेव्हा काँग्रेसचा हे मेन्यू जे आता आलेलं आहे आणि जे आदेश आलेले आहेत तेव्हा आलं नव्हतं का? नाही, आता जी राज्यस्तरीय शिबिर काँग्रेस पक्षाचं गेल्या 6 महिन्यापूर्वी मध्य प्रदेशमध्ये झालं होतं, त्या शिबिरामध्ये अनेक ठराव करण्यात आले। ब्लॉक अध्यक्षांना त्यांचे अधिकार वेगळे देण्यात आले। तसेच हाही ठराव झाला की जे जिल्हाध्यक्ष 5 वर्ष कार्यरत आहेत अशा जिल्हाध्यक्षांना कुठेतरी सन्मान देऊन त्यांना त्यांच्या जागी दुसरा चेहरा काँग्रेस पार्टीने द्यावा, जेणेकरून प्रत्येकाला पक्षामध्ये काम करण्याची संधी भेटेल। 11 वर्ष तुम्ही या ठिकाणी काम केलं, तर आज तुमच्या काय भावना आहेत? या पुढची वाटचाल काय असणार आहे? काँग्रेसच राहणार आहे का पुढे इतर कुठल्या पक्षात जाण्याचा विचार करणार? नाही, अजून मी कुठल्याही पक्षात जाण्याचा विचार केला नाही आणि भावना काँग्रेसच्या विचारधाराला मी मानणारा एक कार्यकर्ता आहे। त्याच्यामुळेच आज वाईट तर वाटणार, कारण निवडणुकीच्या तोंडावर हा राजीनामा मी देतोय, पण तरी जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येण्यासाठी जे काही प्रयत्न माझ्या यथाशक्ती मी करू शकतो ते मी करणार आहे। पण तुमच्यासोबत अजून ब्लॉक अध्यक्षांनी देखील राजीनामा दिला आहे, त्यांच्या मनामध्ये देखील कुठेतरी या सगळ्या गोष्टीची हळहळ आहे आणि त्यांच्यामध्ये पण मोठी नाराजगी आहे। या सगळ्या कार्यकर्त्यांनी यांना तुम्ही कसं सांभाळणार, काय सांगाल? नाही, माझ्याबरोबर जे ब्लॉक अध्यक्ष आहेत ते फक्त एक काँग्रेसचे कार्यकर्ता म्हणून नाही, तर त्यांच्याशी माझे भावनिक ऋणानुबंध आहेत। माझे भावासारखे सर्व हे पदाधिकारी आहेत आणि गेल्या 20-25 वर्षापासून ते माझ्यासोबत काम करतात। त्यांना देखील किती ऑफर आल्या पण त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला नाही, ते माझ्यासोबत ठाम राहिले। आणि त्यांना ज्यावेळेस कळलं की मी राजीनामा देतोय, मी कुणालाही राजीनामा द्यायला सांगितला नाही। ज्यांना असं वाटलं की त्यांचीही 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत ते सर्व ब्लॉक अध्यक्ष इथं उपस्थित आहेत, त्यांनी आज राजीनामा दिलेला आहे आणि तेही काँग्रेस पक्षातच आहेत, तेही काँग्रेस पक्षातच काम करणार आहेत। अनेक काही दिवसापासून चर्चा चालू आहे, शिवसेना किंवा भाजप असेल, अनेक नेते तुमच्या संपर्कात आहेत, काय वाटतं की तिकडनं तुम्हाला काय ऑफर आहे का, तिकडं जाण्याची शक्यता आहे का? अनेक संपर्क प्रमुख जे विरोधी पक्षांनी जे संपर्क प्रमुख केलेत ते विरोधी पक्षातल्या नेत्यांना फोडण्यासाठीच संपर्क करावा एवढंच काम त्यांचं असतं, ते करत आहेत। पण मी कुठल्याही नंदनवनामध्ये नाही, मी आनंदवनामध्ये आहे। म्हणजे जो काम करून स्वतःला आनंद मिळतो त्या आनंदवनात मी आहे। मी अजून कुठेही जाण्याचा निर्णय घेतलेला नाही। तुम्हीही ब्लॉक अध्यक्ष वगैरे आहात, तुम्हीही यांच्याबरोबर राजीनामा दिलात, तुमच्या काय भावना आहेत? काय झालं पाहिजे होतं असं तुम्हाला वाटतं? नाही, आता कल्याण डोंबिवली शहर जिल्हा जे काँग्रेस कमिटी आहे ते सर्वांना माहीत आहे की सचिन पोटे साहेब जे आहेत ते सर्वांसाठी जे एवढ्या वर्षापासून 2000 सालीपासून काम करत आहे। आता जे हायकमांडचे आदेश आहे ते आदेश जे प्रोटोकॉल एवढं वर्ष 20-25 वर्ष पक्षामध्ये काम केलं सचिन पोटे साहेबांनी, आता आदेशच्या प्रमाणे प्रोटोकॉलप्रमाणे ते त्यांचा रेजिग्नेशन देत आहे। याचा कुठला तरी झटका येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला याचा कुठला तरी फटका लागण्याची शक्यता तुम्हाला वाटते का? हां, याचा फटका लागू शकतो किंवा सचिनबाईचे पर्सनल रिलेशन आणि त्यांच्याकडे खूप कार्यकर्ते होते, तर त्याच्यामुळे पक्षाला फटका बसू शकतो। तुम्ही राजीनामा दिलेले आहेत, काय सांगाल? अनेक कार्यकर्ते अशा पद्धतीने आता पदाचे राजीनामा देतील असं वाटतं तुम्हाला आणि काही कार्यकर्ते पक्ष सोडून जातील अशी भीती वाटते का? आम्ही फक्त दादांच्या प्रेमापोटी आणि दादांच्या भावनेपोटी राजीनामा दिला आहे, आम्ही कुठल्या दबावाखाली नाही किंवा काय नाही। या भविष्यामध्ये कुठेतरी याचा फटका पडू शकतो असं वाटतं का काँग्रेसला? काही पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, आतापर्यंत नेते होते म्हणून या काँग्रेसमध्ये होते, आता ते दुसऱ्या पक्षात जातील अशी भीती आहे का? दादा तर जाणार नाहीत हे आम्हाला माहिती आहे, पण हे जे काँग्रेस पक्षाने जो हा निर्णय घेतला आहे हा खूपच चुकीचा घेतला आहे। कारण ही जी वेळ आहे ही आता म्हणजे करो या मरोची स्थिती आहे आणि ह्या घडीला त्यांनी सचिन दादासारख्या व्यक्तीचा जर राजीनामा घेतला आहे हे खूपच चुकीचा निर्णय घेतला आहे। कारण आमच्यासारखे कार्यकर्ते आम्ही सचिन दादाचा हात धरूनच इथपर्यंत आलो आहेत आणि जर झाडाच्या मुळावरच जर तुम्ही हात घातला तर ते झाड वाचेल का?
तर हे इथे काँग्रेस संपण्याची ही सुरुवात आहे. आणि ही जर काँग्रेस इथे जर दादांनी राजीनामा दिला ना तर तुम्हाला काँग्रेस कुठेही निवडून आलेली दिसणार नाहीये. कल्याण डोंबिवली एकंदरीत पाहायला गेलं तर या राजीनाम्यानंतर पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणाचा संताप आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी जिल्हा अध्यक्षाच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसला मोठा फटका कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कॅमेरा पर्सन गणेश राटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.